पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. पद्मश्री अशोक आबा खाडे यांच्यासारख्या उद्योजकामुळेच देशाचा आर्थिक स्तर वाढवून प्रगती होत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले सत्कार मूर्ती पद्मश्री पुरस्कर्ते अशोक खाडे आबा यांचा मिरज नगरीत भव्य सत्कार. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की सांगली जिल्ह्याचे सुपुत्र आणि उद्योजक डॉक्टर अशोक आबा खाडे यांना राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण सांगली जिल्ह्याचा गौरव झाला आहे. या ऐतिहासिक क्षणाचा आणि आबांच्या कर्तृत्वाचा यथोचित सत्कार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी केंद्रीय रामदास आठवले हे बोलत होते. पद्मश्री डॉक्टर अशोक आबा खाडेंच्या सारखा उद्योजकांच्यामुळेच देशाचा आर्थिक स्तर वाढत असून देशाची प्रगती होत आहे. अशोक खाडे यांनी उद्योग उभा करून रोजगारांच्या संधी निर्माण केल्या आहेतच, पण त्याचबरोबर दलित पॅंथरसारख्या चळवळीला पाठबळ देऊन त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी काढले आहे. दास ही कंपनी खाडे बंधूंनी भारतात स्थापन केली. आज ही कंपनी देश आणि विदेशात यशस्वीरित्या कार्यरत आहे. खूप संघर्षातून खाडे यांनी यशस्वी कारकिर्दी केली आहे, अशी भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी श्रीमती तानुबाई दगडू खाडे, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, सौ सुमनताई सुरेशभाऊ खाडे, तसेच सौ जयश्री अशोक आबा खाडे, युवा नेते सुशांत भाऊ खाडे, सौ स्वातीताई सुशांत खाडे, सौ रसिकाताई सुजित खाडे, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, माजी आमदार सुहास बाबर, आमदार धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम, तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. ते पूर्ण करतात आपला वादा. त्यांचं नाव आहे चंद्रकांत दादा. चंद्रकांत दादा कोल्हापूरचे आहेत, पण ते पालकमंत्री आहेत. आपले सांगलीचे पालकमंत्री आहेत आणि माझं गाव सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आबांचं गाव आणि माझं गाव फार लांब नाही. माझं गाव कवठीमंगळ तालुक्यात आहे, आबांचं गाव तासगाव तालुक्यामध्ये आहे. माझ्या गावाचं नाव आहे ढालेवाडी. माझ्या गावाचं नाव आहे ढालेवाडी, म्हणून दिल्लीला गेलेली आहे माझी गाडी. तर आज आबाच्या सत्काराच्या निमित्ताने खासदार विशाल पाटील इथं आलेले आहेत, माजी खासदार काका इथं आलेले आहेत. काका हे दोन वेळेला सांगलीचे लोकसभेचे मेंबर होते, आमच्या सोबत होते. काकांच्या सोबत माझे संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत. आणि मी आणि एकत्र असल्यामुळे मी आणि काका अनेक लोकांवर आला होता प्रसंग बाका. तर काका दिल्लीला यायला पाहिजे देऊन विशाल त्या ठिकाणी आलेला आहे. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे वारसदार आहे. लोकशाहीमध्ये कधी निवडून कुणी आलं तर काय, म्हणजे लोकांच्या मतावर निवडून येण्याच्या संबंधामधली आपली लोकशाही आहे. आणि विशाल यांना निवडून येण्याची संधी मिळाली अपक्ष म्हणून. मला वाटतं सांगलीमध्ये अपक्ष निवडून येणारा पहिलाच खासदार होतो, अपक्ष. पण ते बाहेरून होते अपक्ष, पण आतून होता त्यांचा पक्ष. म्हणून त्यांनी आपल्या कंपनीचं मजबूत केलेलं आहे विषय. तर आबा जे आहे ते आबा हे दलित समाजाचे, चर्मकार समाजाचे. त्यांची आई इथं आहे. शेतामध्ये राबून आईने त्यांना शिकवलं, त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं. आणि आई वडिलांनी त्यांना शिकवलं
म्हणून आबांनी अनेक लोकांना दुखवलं. आबा जे आहे ते आबा सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत. त्यांचे मोठे बंधू अण्णा आपले चांगले माझ्या परिचयाचे आहेत. सुरेश भाऊ खाडे हे सुरुवातीला रिपब्लिकन पक्षामध्ये आले, पण ते रिपब्लिकन पक्षामध्ये राहिले असते तर आमदार झाले नसते. ते भाजपमध्ये गेले, कारण सध्या भाजपचा तरारा साऱ्या देशामध्ये आहे. नरेंद्र मोदींचा करारा अशा पद्धतीचा स्वभाव, अमित शहा यांची पक्षावर असणारी मोठी पकड आणि नरेंद्र मोदींना असलेली या पट्ट्याची साथ, म्हणजे माझी नरेंद्र मोदीजींना आहे मजबूत साथ, मग का होणार नाही मजबूत त्यांचा हात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते, पण आम्हाला काही मिळत नाही आहे. मला एकट्याला मिळतंय, पण सुरेश भाऊ खाडे हे मंत्री झाले, समाज कल्याण खात्याचे मंत्री होण्याची संधी त्यांना मिळाली. मी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचा, ट्रान्सपोर्ट खात्याचा, रोजगार हमी खात्याचा आणि दारूबंदी खात्याचा मंत्री होतो. मी पवार साहेबांना सांगितले होते मला दारूबंदी खातं नको, का नको तर दारू बंदच होत नाही तर त्या खात्याचा काय उपयोग आहे. पण मला सुद्धा मंत्री होण्याची संधी मिळाली. सुरेश भाऊ खाडे हे माझ्यासोबत होते. मी त्यांना सांगितलंय तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्ही जतमध्ये जा, तुम्हाला आबांचा आशीर्वाद आहे, आबा तुमच्या सोबत आहे, जतमध्ये राहा, लोकांची संवाद साधा. निवडून यायचं असेल तर सर्व समाजाशी आपली ओळख त्या ठिकाणी करून घ्या. आणि सुरेश भाऊ खाडे जतमध्ये जाऊन राहिले आणि निवडून आले. ते मुंबईला राहिले असते तर त्याला निवडून आले नसते. आणि ते 2 वेळेला जतमध्ये आले ना, एकदा जतमध्ये आले. तरीही ते टिकायचं आहे. पण माझा स्वभाव अजूनही कार्यालयात बसल्यानंतर मी जर चिडाचिडी चालू केली, कार्यक्रम म्हणतात भावना काही तर खायला ना, भाऊ चिडले, भावना भूक लागली, भाऊ चिडतात. तो स्वभाव होता. सकाळी चपाती खाली, संध्याकाळी टिकायचं म्हणजे आवड आहे. चपाती मिळत नव्हती. मग जो स्वयंपाक घालण्याची ज्याची पाळी असायची, जो तो विद्यार्थी असायचा, जो स्टुडंट असायचा, जे त्याच्या तो दिवस त्याच्यावर असायचा, त्याला मी मारायचा आणि त्याला मारून एक चपाती हिसकू खायचा. हे माहीत होतं आपल्याला संध्याकाळी सुपरटेंट आपल्याला मारणार आहे, मार निश्चित मिळणार आहे, तरी ती भूक भागवण्यासाठी चपाती खायची. मग हे सगळं होत असताना काही दिवसांनी काही कंप्लेंट गेले आबांच्याकडे, आबा सुरेश असा करतो, असा करतो, असा करतो. आता आबा म्हणजे आमचे वारकरी संप्रदाय, देव माळकरी विठ्ठलाचे भक्त पहिल्यापासूनच, लहानपणापासूनचे असतात. आम्ही आता 16 जॉईन झाले. आणि त्यावेळेला आबाला कंप्लेंट केला तर मग आबा माझ्या बाजूला जेव्हा बसायचे आणि जी चपाती ही लावायची ती माहिती टाकायची की तू का. आणि त्यावेळेला जे वरण असायचं ना, ते हात धुवायचं वरण, त्या लायकीचं वरण असायचं. आबा 2 पिकळ्या वरण घ्यायचे आणि ती पोट माझी बघून, आणि मी पण गिरलो त्यासारखा खायचा. काय त्यावेळेला आपण काय वाटत नव्हतं. म्हणजे हे आमदारकी करत असताना असं सगळ्या फॅमिलीनं
एक सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि आज तुमच्या शिवमध्ये आम्ही उपलब्ध आहोत. आज मोठा पुरस्कार मिळाला. मी कोण होतो, कुठला होतो, ना वडील आमदार, ना होता आजोबा आमदार, ना कोण आमच्या घरात आमदार, कोण खासदार, कोण मंत्री, कोण नव्हता. पण आज इथे येऊन पण आम्ही 2 वेळा मंत्री झालो, एकदा पालकमंत्री झालो, 5 वेळा आमदार झालो. हे बस सगळे तुमच्या आशीर्वाद मिळाले, दादासारख्यांच्या नेत्यांच्या आशीर्वाद मला मिळाले आणि तुमची सेवा करायची मला संधी मिळाली. आज ह्या माध्यमातून आम्हाला जी काय सेवा केली म्हणजे माझी माहिती सांगायची की बाबा आता तुम्ही थोडंसं मोठं झाला, तुमच्याकडे 4 पैसे आले, तुमचं सगळं भागले आता व्यवस्थित आहे, एक भाकरी तुमच्या आता चालू झालेली आहे. मग अशी मुलींनी सांगितलं तर ते अर्धी भाकरी ही गरिबाची आहे, अर्धी भाकरी तुमची आहे, त्या अर्ध्या भाकरी तुमचा हक्क नाही आहे आणि ती वाटायसाठी तुम्हाला हे काम करावं लागेल. त्या माध्यमातून खाडे कुटुंब सगळं हे काम करते म्हणून एक मिळाली. म्हणून ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री दादा, ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री एक मागासवर्गीय कार्यकर्ता होईल असं वाटलं तुम्हाला? नाही तसं इस्लामपूर, वाळवा, कडेगाव, कडेपूर तिकडून असायचं. पण तेही मिळालं, पक्षाने दिलं, ते सगळ्या नेतेमंडळींना आशीर्वाद दिले आम्हाला आणि जनतेची गोरगरिबांची सेवा करायची संधी मला मिळाली. आज आपण क्लिप बघित असेल, आबा कसे आले, कुठून आले, काय करत होते, कसं करत होते. पण ह्यात एक महत्वाची गोष्ट आहे सांगतो मला, एकत्र कुटुंब राहणं ह्यात ताकद किती मोठी असते. आज आम्ही एकत्र कुटुंब आहे, मी सगळ्यात लहान आहे, आबा मोठे त्यापेक्षा ते अण्णा नेतात. पण अजूनही एक किचन, एक बिझनेस आणि एक बँक ह्या पद्धतीवर आमचं कुटुंब चालते. आमची मुलं आता आमच्या हाताखाली आलेली आहे, पण त्यांची जिद्द तशीच आहे. कुटुंब एकत्र राहण्यासाठी त्यांची जिद्द असते. कुठेही इकडं तिकडं आमच्या सुना आल्या, आमच्या वहिनी आल्या, सगळ्या आल्या, पण मी ऐकलं नाही कधी. माझी मिसेस मोठी आई असेल, मोठ्या वहिनीला आम्ही मोठी आई म्हणतो, मोठी असेल आमची वहिनी साहेब असतील. पण आज सगळ्यात 42 वर्ष झालं लग्न होऊन, पण आज सगळ्यात कुठं भांड्याला लागले, दोघे एकामेकाला तिरस्कारानं वागलेत असं मला कधी बघायला मिळालेलं नाही. हे म्हणतो कारण हे मात्रच मजबूत होता. आईची शिकवण होती सगळ्यांना आणि ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना आज खूप आनंद होतो की आबांना पद्मश्री मिळालं. एक उच्च सत्कार सन्मान त्यांना मिळाला, गावाला सन्मान मिळाला, फॅमिलीला सन्मान मिळाला आणि आपल्या सांगली जिल्ह्याला सन्मान मिळाला. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आबा तुला अभिनंदन करतो. आणि असंच जनतेची सेवा करत 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 काय असेल ती चटको त्यांची द्यायची हक्काचे त्यांना वाटत आपण आपलं आयुष्य घडवूया एवढंच मी आपल्याला सांगतो. आज ह्या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद देतो.